नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात आता तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। अलंकार पोलीस ठाण्यामध्ये पीडित कुटुंबाकडून ही तक्रार देण्यात आलेली आहे। भाजपचे आमदार अमित गोरखेंनी पुणे पोलीस आयुक्तांची देखील भेट घेतली आहे। तर दीनानाथ रुग्णालयामुळे गर्भवती तनिषा भिसेंचा मृत्यू झालेला आहे असा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। भाजपचे आमदार अमित गोरखेंचे पीए सुशांत भिसेंच्या पत्नीचा यामध्ये मृत्यू झालाय। सुशांत भिसे माझ्याकडे माझं संपूर्ण काम बघतो, पीए म्हणून काम बघतो आणि मागील 3-4 महिन्यात अनेक घरातील अनेक कॅन्सर पेशंट असेल अनेकांचे जीव त्यांनी वाचवलेत। पण त्याच्याबरोबरच ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्या संबंधात त्यावेळेस मीही त्याच्या संपूर्णपणे टचमध्ये होतो। ज्यावेळेस तो त्या ठिकाणी हॉस्पिटलला गेला, डॉक्टर गैसस यांनी त्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं की आधी पैसे भरावे लागतील, 20 लाख रुपये भरावे लागतील। आणि हे सांगत असताना पेशंट समोर होता, पेशंटनी धसका घेतला की एवढे पैसे आणायचे कुठून। एक तर पेशंटला सांगायलाच नको हवं होतं। त्यांनी 3 लाखाची तयारी दर्शवली। त्यानंतर मीही स्वतः त्या ठिकाणी त्याच्याशी सातत्याने बोलत होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आपण सीडीआर तपासले हे सगळे फोन रेकॉर्ड्स त्या ठिकाणी सापडतील। एवढंच नाही तर डॉक्टर गैसस असंही म्हणालेत की मला केस सोडून देण्याचा अधिकार आहे, हा माझा नैतिक अधिकार आहे। त्यानंतर सुशांत भिसे त्यांना हेही म्हटले की मी जमीन विकतो पण तुमचे पैसे भरतो, पण माझ्या बायकोला इथे ऍडमिट करून घ्या। त्यानंतरही त्याला त्या ठिकाणी त्या महिलेला ऍडमिट करून घेतलं नाही। माझं एवढंच म्हणणं आहे की पेशंट कुठलंही असो तातडीची मदत त्या ठिकाणी त्याला व्हायला पाहिजे होती।